निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जरांगेंचा हा इम्पॅक्ट कसा फायदेशीर ठरू शकतो? शेतकऱ्यांच्या नेते वगैरे होण्याचा सर प्रश्न नाहीये. त्यांना हं, तसं काही तो विषय नाहीये त्यांच्या बाबतीत. बर. पण गेल्या काही दिवसातलं मागचं बघा, अतिवृष्टी झालेली आहे. हं, मराठवाड्यातले काही जिल्हे आहेत, तिथं अतिशय दयनीय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. जो हं, महापूर आला होता, ते हं, तर अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळे शेतं खालून गेलेत, माणसं वाहून गेलेत, जनावरं वाहून गेलेत. हं, आणि प्रचंड मोठी एक सगळ्याच पक्षाच्या लोकांकडून शेतकऱ्यांची घोर निराशा आतापर्यंत झालेली आहे असं दिसतंय एकंदर. स्वातंत्र्याच्या काळापासून शेतकऱ्याचं असं आंदोलन एक मोठ्या पद्धतीनं हां, तितकं जे प्रभावी पाहिजे तेवढं होताना दिसत नाही. एक हं, देशव्यापी किंवा राज्य पातळीवर हां, वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या पद्धतीने लढतायत. हं, परंतु एक शेतकऱ्यासाठी एक असं सर्वसमावेशक आंदोलन होणं गरजेचं आहे. हं, आणि मराठा समाजाचे जसे प्रश्न सुटलेत या सरकारकडनं, हं, तसे या सरकारकडून शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न सुटावेत बर, या दृष्टीने मनोजदादांनी तो विषय हाती घेतलाय. बर. अनेक लोक तिथे येत असतात, सांगत हं, असतात की आता हं, शेतकऱ्यासाठी तुम्ही लढलं पाहिजे, शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न सोडवले पाहिजे. म्हणून मनोजदादांनी सांगितलंय की आम्ही एक शेतकऱ्यांची बैठक घेऊ. हं, त्यासाठी ते लवकर अधिकृत घोषणाही करतील. बर. आज होईल किंवा काहीतरी दिवसात होईल. शेतकरी नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत, हं, शेतकऱ्यांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत ते चर्चा करणार आहेत आणि तिथून पुढे भूमिका आंदोलन कसं करायचं काय हं. हे